तर शेतकरी मित्रांनो, राम राम. समाधान काळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. व्हिडिओमध्ये नवीन असाल तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येतो. चला मित्रांनो, आज आपण 3 गाठवाली मोरकी आणि भोरकडीच्या संदर्भात आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला मोरकी शिकता येईल. पोळा सण असेल, कुठलाही बैलाचा सण असेल, तर तुम्हाला घरच्या घरी दुकानाहून न आणताना घरच्या घरी भोरकडीची तुम्हाला मोरकी बनवता येईल. मित्रांनो, तर आपण भोरकडीचा व्हिडिओ घेऊन आला, तीन गाठीवाली मोरकी. मित्रांनो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम लागते 3 फूट दोरी, तीन हात दोरी. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपण दोरी घेतलेली आहे. तर अशी चांगल्या रीती आपण 3 हात दोरी घेतलेली आहे. 1 हात, 2 हात आणि 3 हात. तर आपल्याला लागणार आहे मित्रांनो 3 हात दोरी. तुमच्याकडे ज्या प्रकारे दोरी असेल त्या प्रकारे तुम्ही दोरी घेऊ शकता. आपण थोडी जाड आहे दोरी, तर काही हरकत नाही, तुमच्याकडे जी दोरी असेल तुम्ही त्या प्रकारे घेऊ शकता. तर आपल्याला 3 गाठीची मोरकी बनवायची मित्रांनो, आणि भोरकडी तिच्यात टाकायची. तर सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे भोरकडी. हे तुम्ही पाहू शकता, एक भोरकडी आहे आणि आपण तिच्यात मोरकीमध्ये नळी टाकणार आहे. तर आपण एक नळीचा एक बिल्लाचा तुकडा कापून घेतलेला मित्रांनो, तुम्ही पाहू शकता लाईव्ह आहे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पाहूचा मित्रांनो, जेणेकरून घरच्या घरी तुम्ही मोरकी बनवू शकता. आपण सर्वप्रथम मित्रांनो भोरकडी या दोरीच्या साह्यामध्ये टाकून घेतलेली आहे. पाहू शकता तुम्ही भोरकडी टाकून घेतलेली आहे आणि 2 पंधे. तर आपल्याला अखंड जी दोरी टाकून पंधा करून घेतलेला आहे, असा सेंटरचा पंधा करून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि या सेंटरच्या इथे आपली भोरकडी इथे आलेली आहे. तर आपल्याला सर्वप्रथम दोरी घ्यायची आहे. तर दोरीचा जे 2 टोकं आहे मित्रांनो, तर जे 2 टोकं आहेत आपल्याला आपसामध्ये मिळवून घेणे आणि आपल्याला मोरकीचा किती पंधा घेणं आहे तो गरजेचा आहे. तर तुम्ही पाहू शकता आपण एक हातभर समजून द्या, छोटा हात आहे, तर आपण बैलाच्या नुसार आपण मोरकी बनवू. तुम्ही पाहू शकता. तर आपल्याला इतकी दोरी घ्यायची आहे. इतकी दोरी घेतल्यानंतर एक 1.5 फुटाची दोरी घ्यायची आहे. 1.5 फूट दोरी घेतली आणि आपला हात आहे, 1 बोट, 2 बोट, 3, 4 आणि 5. आपल्या हाताला 5 बोटं असतात. तर 5 बोटाच्या सेंटरमध्ये आपल्याला अशी दोरी घ्यायची आहे. तुम्हाला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर इथून दोरी घेतल्यानंतर आपल्याला 2 नंबरचं बोट, अंगठ्यापासून 2 नंबरचं बोट आणि 3 नंबरचं बोट. तर आपण इथे दोरी दाबून घेतलेली मित्रांनो, अंगठ्यामध्ये दोरी दाबून घेतलेली. तुम्ही पाहू शकता अशा रीती दोरी दाबून घेतलेली. आणि हा दोरीचा जो पंधा आहे, तर आपल्या 2 नंबर आणि 3 नंबर बोटामधून घेऊन आपल्याला याच्या सेंटरमध्ये करायचा, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित मोरकी होईल आणि पंधे सारखे होईल. तुम्ही पाहू शकता आता आपल्याकडे हे 2 पंधे झालेले आहे. अशा रीती आपण हातात घेऊन घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता. तर आपल्याला सर्वप्रथम जो आपला अंगुठा आहे, तर अंगुठ्याच्या वरून आपल्याला 3 नंबर आणि 4 नंबरच्या याच्यात हे करणं पाहू शकता तुम्ही. अशा रीती आपल्याला दोरी टाकून घ्यायची आहे. आणि जी लंबी दोरी आहे, तर लंबी दोरी आपल्याला अंगुठ्यात जी दोरी आहे त्याच्या वरतून घेऊन अंगुठ्यात दाबून घ्यायची आहे. आणि जी दोरी आपली 2 नंबर तर 3 नंबर बोटात जी दोरी आहे, तर ती आपल्याला जी आपण अंगुठ्यात दोरी दाबलेली आहे, तर अंगुठ्यात दोरी दाबलेली आहे, तर त्या याच्यात आपण अशी याच्यातून टाकून वळून घेऊ मित्रांनो, जेणेकरून आता हे झालं आपलं चाप्याचं फूल. तर दोरी अशी 3 पंधे व्यवस्थितरित्या आपल्याला ओढून घ्यायचे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता लाईव्ह एक घरच्या घरी तुम्ही मोरकी बनवू शकता. हे पाहू शकता आता 3 पंधे झालेले आहे आणि पुढे सोमवार चाप्याचं फूल तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता हे चाप्याचं फूल तयार झालेलं आहे. आणि मेन म्हणजे मागच्या साईडनं 3 गाठी आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही 1, 2, 3 आणि सोमवारच्या साईडनं चाप्याचं फूल झालेलं आहे. तर हे तुम्ही पाहू शकता. तर आपण सर्वप्रथम आता आपल्याकडे जे नळीचा तुकडा होता, हा नळीचा तुकडा होता, तर जो पंधा आहे आपल्याकडे, हे 2 पंधे आणि हा जैंड आहे. तर आपण सर्वप्रथम या जैनमध्ये जे नळीचा तुकडा आहे, तर नळीचा तुकडा टाकून घेऊ, जेणेकरून आपल्याला जो बैल असेल, गावडी असेल, तर त्याच्या तोंडासमोर आपल्याला हा पळ येतील, जेणेकरून कापा सुद्धा पडणार नाही. जे आपलं ढोर वगैरे असेल तर त्याला कापा पडणार नाही मित्रांनो. तर आपण सर्वप्रथम ही नळी इच्यात टाकून घेऊ. पाहू शकता तुम्ही. तर आपण अशा रीते दोरी टाकून घेतलेली आहे. आणि हा जो भाग राहील, तर आपल्याला जे जनावर असेल, म्हैस असेल, गाय असेल, बैल असेल, तर त्याच्या पुढे आपण अशा रीते हे करू शकतो मित्रांनो.
आता आपल्याकडे हे 2 भाग झालेले आहे. हे 2 भाग जे झालेले आहेत तुम्ही पाहू शकता. चाप्याची मुरकी आहे, एक गाठ झालेली आहे, आपल्याकडे 2 पंधे निघलेले आहेत. तर सर्वप्रथम आपल्याला असे जेवण्या साईडनं एक तुम्ही पाहू शकता मित्रांनो, अशा रीती आपल्याला इतकं अंतर घ्यायचं आहे. जेवण्या साईड घ्यायचं आहे आणि एक डाव्या साईड घ्यायचं आहे. आणि हा जो भाग आहे तर इथून आपल्याला अर्धा फूट सोडून अशा रीती जे लंबा पट्टा आहे तर त्याला आपल्याला इथे धरून असं ह्या साईडनं इतकं ओढून घ्यायचं आहे, जेणेकरून गाठपर्यंत मित्रांनो. इतकं आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम जी लंबी दोरी आहे तर ती लंबी दोरी अशा रीते घेऊन आपल्याला हे या साईडला टाकायचं आहे, अंगोट्याच्या मधल्या साईडला. आणि ही जी भोरकडी आहे तर भोरकडी अंगठ्याच्या या साईडला टाकायची मित्रांनो, जेणेकरून आपली व्यवस्थितरित्या अशी हे होईल. येतंय ना. अशा रीते आपलं तुम्ही पाहू शकता 2 गाठी तयार झालेलं आहे. एक इट चापा फूल आणि हे चापा फूल. आणि हे अशा रीते आपल्याला असं करायचं मित्रांनो, अशा रीते. आणि हा जो भाग आहे हा इकडला भाग आहे, हा भोरकडीचा भाग आहे. आणि आता हा जो भाग आहे आपण नळी टाकलेला भाग आहे त्याचा सेंटर घेणं गरजेचं आहे. तर सेंटर घेऊन आपल्याला अशा रीते दोरी घेऊन हा जो भाग येतो तो अशा रीते अशा रीते हे वरच्या साईडला टाकून असा पंधा घेऊन हा जो पंधा आहे तर ह्या पंध्यातला हा एक पंधा हा घेऊन असा ओढायचा आहे. पूर्ण गाठ इटीच तयार होते मित्रांनो. हे पाहू शकता तुम्ही, ही पूर्ण गाठ अशी इटी तयार झालेली आहे. आणि हा जो पंधा आहे तर हा पंधा हिच्यातून टाकायचा आहे. अशा रीते आपल्याला ताणून घ्यायचंय. पाहू शकता तुम्ही, अशा रीते झालेलं आहे. मुरकी झालेली आहे. एक 3 फुल आलेले आहे, 3 फुल आले. आणि याच्यात जेणेकरून बैलाच्या किंवा याच्या ढोराच्या पुढीच्या साईड आले. आणि मोरकी पूर्ण कंप्लीट झालेली आहे. 3 गाठीची मोरकी मित्रांनो. पाहू शकता तुम्ही, 1 गाठ, 2 गाठ, 3 गाठ, 3 गाठ्या सारख्या आलेले. चाप्याचं फुल म्हणता येईल, चाप्याचं फुल. तर चाप्याच्या फुलाप्रमाणे आलेलं आहे. आणि मागचा भाग आहे सेम आलेला आहे, 3 गाठी आलेल्या आहे मित्रांनो. हे पाहू शकता 1 2 3 अशा रीते मागच्या साईडनं आहे. आणि बोरकडी तर हे तुम्ही बैलाच्या हिच्यात अशा रीते हे करू शकता. आणि हा जो पंधा आहे तर हा बैलाच्या याला असा बांधून हा जो खालचा भाग आहे तर खाली तुम्ही भोरकडी लावू शकता. आणि याच्यात बैलाचं तोंड हे करू शकता मित्रांनो. अशा रीते भोरकडी आहे, अशा रीते भोरकडी आहे. व्हिडिओ आवडला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. 3 गाठीची भोरकडी मित्रांनो, भोरकडी आहे आणि 3 गाठीची मोरकी आहे. चांगल्यारीत्या अशी मोरकी बनली मित्रांनो. तुम्हाला जर जमलं नाही तर व्हिडिओ रिपीट पहा, जेणेकरून तुम्हाला मोरकी घरच्या घरी बनवता येईल मित्रांनो. अशा रीते पाहू शकता तुम्ही, चांगल्यारीत्या अशी घरच्या घरी आपण मोरकी बनवली आहे. तर आपल्याला साहित्य लागलेले आहे, एक नळीचा तुकडा लागला आहे, 1 फुटाचा, एक भोरकडी लागली आहे आणि 3 हात दोरी लागली मित्रांनो. तर ती आपण अशा रीते घरच्या घरी मोरकी 3 गाठीवाली मोरकी तयार करली मित्रांनो. व्हिडिओ आवडला शेअर करा, लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.